सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर कांद्याची गोल चपटी भजी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। नेहमीप्रमाणेच आपण भजीसाठी जे साहित्य घेतो तेच साहित्य वापरलेलं आहे, विदाऊट सोडा आहे। पण तर श्राव्यासाठी भजी केली होती, कारण तिला थोडीशी तब्येतीची बरी नव्हती, तर तोंडाला चव येईल आणि तिला ही भजी आवडते, तर म्हणून अशा पद्धतीने जर विदाऊट सोडा भजी केली ना तर खूप छान लागते, टेस्टी लागते। तर भजीसाठी जे साहित्य लागतं तेच घ्यायचं। कांदा, मिरची नव्हती घेतली मी, नंतर टाकली। कांदा, जिरी, नंतर ओवा टाकायचा, त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून थोडं थोडं पीठ मळायचं। तर पीठ फक्त घट्ट नाही ठेवायचं, थोडंसं येईल असं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तर मीडियम ठेवायचं पीठ, थोडंसं पातळच ठेवायचं, म्हणजे नंतर ती थंड झाल्यानंतर सुद्धा असं एकदम घट्ट अशी भजी होत नाही, तर छान होते। थंड झाल्यावरही छान लागते आणि गरम असताना तर खूपच छान भारी लागते। तर अशा पद्धतीने पीठ माझं सगळं मळून झालं होतं, तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं भजीचं आणि मग कढई गरम करायला ठेवलीच होती तेल त्याच्यामध्ये, आणि मग छान मस्त भजी तळून घेतली। तर बघू शकता तुम्ही, तर छान मस्त अशी चपटी भजी होते आणि फुगत नाही जास्त, कारण आपण सोडा नाही टाकला ह्याच्यामध्ये, तर छान लागते, टेस्टी लागते, याची चव वेगळीच लागते आणि मस्त कलरही येतो येलो। सोडा टाकला तर आपण ते फुगते जास्त भजी आणि कलरही त्याचा चेंज होतो। तर अशी भजी मी करून घेतली अगोदर आणि मग नंतर मिरची टाकून आमच्यासाठी केली। तर या पद्धतीने नक्की ट्राय करा, छान लागते। नाही गरम खा, आवडते ना तुला भजी, खा। फोटो नाही कशी आहे? तर ही नंतरची भजी केलेली विदाऊट म्हणजे सोडा, नंतर त्याच्यामध्ये मिरची टाकून केलेली, तर मस्त होते, छान येलो कलरही दिसतो आणि अशी खाऊ पण वाटते, वेगळीच टेस्ट येते। तर तुम्ही नक्की ट्राय करा विदाऊट सोड्याची भजी। तर आपल्या घरामध्ये पाण्याने भरलेला माठ हा लक्ष्मीकारक असतो असं मी ऐकलं होतं यूट्यूबवरतीच एका व्हिडिओमध्ये, आणि खूप दिवसांपासून मटका घ्यायचा होता, कारण मटक्यातलं पाणी अर्णवला आणि श्राव्याला प्यायला आवडतं। तर आता उन्हाळासुद्धा आहे, तर फ्रीजमधलं थंड पाणी पिण्यापेक्षा मटक्यातलं पाणी छानही लागतं आणि थंडही असतं। तर मटका घेतला, तर भरून ठेवलेला आहे। तर आजचा हा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।